राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएंगी बहार, लगता नहीं है दिल यहाँ. नर्गिसचं अतिसुंदर गाणं रेडिओमध्ये चालू झालं. नांदेड जिल्हा आणि मुखेड तालुका सकाळच्या 8 वाजलेल्या. पांडुरंग कोडामुगले हेअर कटिंगचं दुकान सलून आहे त्यांचं. त्यांनी उघडलं. नर्गिसचं गाणं ऐकायचं होतं. पाठपुढून जाड लोट केली, जुनी केस बिस ती सगळी एकत्र गोळा केली, देवाला अगरबत्ती लावली. तेवढ्यात जोडीदार, जुना सहकारी आणि सरपंच येताना दिसले. सरपंचाचं नाव आहे गणेश शिंदे. आता हे गणेश शिंदे ज्या गावचे सरपंच आहेत त्या गावाचं नाव आहे किरूर. आणि एका उठक बैठकीतली माणसं, प्रेमाची माणसं, जवळची माणसं, काही कुठं जायचं असलं, कुठं समारंभ असला, दावा असला, मयत असलं, काही असू द्या, एकत्र जाणारी माणसं. आणि हे जे पांडुरंग कोडामुंगले हेअर कटिंग सलून यांचं दुकान आहे. बसले. सरपंच या बसा. आता ते म्हणले तुम्हीच कधी सरपंच होणार? काय पांडुरंगाच्या मनात असं? अहो तुम्हीच पांडुरंग आहे, कारण यांचंच नाव पांडुरंग. पांडुरंग या सदा मुंगले यांना अतिशय राजकारणाची आवड. इतकी आवड की दाढी बिडी लावली, फेसबीस लावला, कटिंग करताना सगळ्या राजकारणाच्या गप्पा. ऑल महाराष्ट्रातलं कुणी कोणाच्या कुरवड्या केल्या, कोणत्या नेत्यांनी कोणाला कुजावलं, काय झालं, कसं झालं, ए टू झेड त्यांचं पाठ. जस्ट त्याच्या आवडीचा भाग आहे, काय त्यात वाईट वाटायचं कारण नाही. पण गडी पांढरे फॅक कपडे घालणारा, स्प्लेंडर गाडी, गावाकडून येणार, तालुक्यात ठिकाणी व्यवसाय करणार, 1500 गाल्ला गोळा करणार, जाणार घरी. अजिबात कुठलं व्यसन नाही, काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईट नाद नाही. याचं कारण म्हणजे ह्या पांडुरंग यांना कुटुंबाची जबाबदारी. लग्न झालेलं, आई वडील घरी आहेत, अतिशय कर्तव्यदक्ष अशी बायको आहे. 2 मुली जुळ्या झालेल्या सुरुवातीला. थोरली मुलगी प्राची 6 वर्षाची, धाकटी एक मुलगी आहे, जुळ्याच म्हणायचं थोडक्यात त्या, आणि एक मुलगा नंतर झाला. अशी 3 मुलं. सुखी कुटुंब, सदन कुटुंब म्हणायला हरकत नाही. सदन कुणाला म्हणायचं माहिती आहे का? जेवल्या 5-10 मिनिटात पाटकुनी झोप ज्याला येते तो सदन आहे आज. असा विषय. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं आणि चाललंच पाहिजे. तुमचं चाललंय, माझं चाललंय, तसं चाललंच पाहिजे. पण हे जग असं आहे, तुम्हाला सांगतो, कुणाच्या आयुष्यात कोणती सकाळ, कोणता दिवस कसा उजडन सांगता येत नाही. अनेक अडचणीचा सामना माणसाला करावा लागतो. ह्यांच्या आयुष्यात अडचण तुम्हाला सांगतो काय आली. सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असताना सरपंच होते गणेश शिंदे. गणेश शिंदे म्हणले आरक्षण आहे, पुढला सरपंच तू होऊ शकतो, गावचं इलेक्शन लागलंय. ह्याला मला माझी तर लय मोठी इच्छा आहे बरं का, तीव्र इच्छा आहे. मला मी जर सरपंच झालो ना, तुमचा आशीर्वादाने तर लय निधी आणू आणि बॅनरला नाव लागन, किंवा एक आदर्श सरपंच म्हणून मी काम करीन. सगळं कसं हेतू होतं. त्याला म्हणतात तीव्र इच्छा. कोणत्या काय अडचण नाही त्याच्यामध्ये. आता बाणगड काय झाली, म्हणजे सरपंच फार्म भरावं लागतात. पंचायत राज, सहकारी पंचायत राजचा कायदा एक. म्हणजे काय, 2च अपत्य पाहिजे. तिसऱ्या अपत्य जर असेल तर तुम्ही अपात्र ठरता. मग खर्च करून, एवढी धावपळ करून तुम्ही निवडून जरी आला तरी तुम्हाला कॅन्सल केलं जाईल. आईला म्हणलं अवघडच झालं बा, पण मला सरपंच बनायचं होतं. ध्यानात ठेवा, माणसाला शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका मोलाचा सल्ला देऊ. अजूनही लोक शिकत नाहीत बरं का, अजूनही शिकत नाहीत. आणि शिकायचं कसं तर आईबापा मोलाला शिकवत नाहीत. ऊसतोड कामगारांची भयानक अवस्था आहे. जो अशिक्षित राहिला ना त्याचं आयुष्यभर शोषण होतं, लक्षात घ्या. कुणाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला सांगतो, लय कोट्य देश असला, इकडे 4 आणि इकडे 4, 8 अंगठ्या घेऊन फिरणारा असला 50 लाखाच्या गाडीत, तरी तो म्हणतो किती रोज आहे, 300-200 मिळतात का बघ ना कामगार. तुमची व्हॅल्युएशन 0 आहे या जगात. ध्यानात ठेवा. प्रत्येकाने आपापल्या मनाला स्वतःला विचारून बघा, किंवा आपण महिन्याकाठी किती कमावतो ती आपली व्हॅल्युएशन झाली. ध्यानात ठेवा. ही लय जगी चित्र आहे. आणि ह्या जगात जर चांगल्या सुखी जगायचं असं ना, माझं ऐका फक्त, दुसरं कोणाचं ऐकू नका. आता इथं काय झालंय, सरपंच तर बनायचंय, करायचं काय? म्हणले एक मुलगी आहे ना, आपण दत्तक दाखवू. बरोबर चालते. काढले पेपर, दत्तक ऑफिसला त्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेले.
आता ते सरकारी अधिकारी किंवा काय ह्यांना नियमांची सगळी माहिती राहते ध्यानात ठेवा. म्हणले काय नाही, एक मुलगी आपल्याला दत्तक म्हणून दाखवायची कागदोपत्री. सरकारी अधिकारी पेपर हातात घेतले. म्हणले कसं शक्य आहे, जन्म झालेला मुलीचं आपण नाव नोंदणी करतो, जन्माची नोंद, तिथं वडिलांचं नाव स्पष्ट लिहिलं आहे इथं, आणि शासकीय कामामध्ये खडाखोडून हे ते चालत नाही तसलं काय, हे अशक्य आहे, जाऊन द्या गाडी. अरे म्हणले आता अवघड झालं वा. मग इथूनच तीव्र इच्छा एक सुरुवात झाली मनात. त्या पांडुरंग वडिलाच्या नाव सुद्धा काय ठेवले, पांडुरंग, काय चुकीचं नाव ठेवले. म्हणले एक मुलगी आपण सोडून देऊ कुठंतरी. बघा, पोटचा गोळा आणि लिकीसारखी तर माया कोणालाच नाही, तुम्हाला सांगतो. हा, ज्याचं लेख उरफाट माघारी बोलतात, कामं करत नाहीत, ऐकत नाहीत, त्यांची भविष्यात प्लॅनिंग इकून खायची बुवा, पण आता सध्या नाव नाही, यांच्यासाठी माणूस जटपट करतोय बुवा सध्या. हा, आणि लेख मातेला म्हणणार ती मुलगी लोकांच्या घरी जाणार, दुनिया जाणार. ग्रामीण भागात असंच असतं. पण पोरीसारखी माया नाही, ज्याला आहे त्याला त्या गोष्टीची जाणीव आहे. आता म्हणले करायचं काय, सोडून देऊ. आयला म्हणले सोडून द्यायचं ही लय आपल्याच काय भाऊ, ही तसं नको भाऊ. मग ह्यानी मनात म्हणला बघू, मी 2-4 दिवसात विचार करून सांगतो काय करता येईल मला, असं तसं. आला पांडुरंग घरी. कोणाला बायकोला विचारलं नाही, पोरांना विचारलं नाही, आईबापाला विचारलं नाही. मनातल्या मनात चाललंय की एक पोरगी ही प्राची ही माझ्या सरपंच पदाला आडवी आली. मग तिथं काहीतरी केलं पाहिजे. आणि माणूस हा चांगल्यापेक्षा वाईट विचार फार लवकर करतो. काय निर्णय घेतला असं गाड्याने, एक पोरगीच मारून टाकायची, म्हणजे मला मग 2 पत्रात ध्यान आणि मग मी सरपंच होईन. काय दुनिया निघाली, वाईट वाईट गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. असा विचार एखाद्याच्या मनात येणं, ते बी स्वतःच्या बापाच्या, फार भयानक ह्या कलियुगात काय होईल आणि काय मला तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला काय ऐकावं लागेल, कान उघडं ठेवावं तुम्ही, आता काही इलाज नाही त्याला. मग तारीख उजाडली 29 जानेवारी. ह्या 29 जानेवारीला म्हणला प्लॅन करायचा आपण. प्राचीला म्हणला, बायकोला म्हणला घरातलं काही किराणा आणि काही कपडे बिपडे सामान त्याला घेऊन जाणार आहे मी. कर्नाटक निजामाबाद तिकडे जाणार आहे, हट्टापल्ली या ठिकाणी कर्नाटकमध्ये. तर उरक. आता आईला कसं आहे, आई असते, तिने लय चौकशी केल्या, कारण आपण आपलं लेकरून दुसऱ्या कोणाबरोबर पाठवत नाही तर आपल्याच नवऱ्याबरोबर पाठवतोय, साधी सरळ गोष्ट आहे ना. तिने उरकून दिलं, गन पावडर केलं, तिला कपडे केली, पोरगी मारण्याची खुश. आज शाळा बुडवायची, शाळेत जायचं, पप्पा पप्पा गेले की तिला कुरकुऱ्याचा पोळा घेऊन दिला, पाण्याची बाटली घेतली, बिस्किट पोळा घेऊन दिला, पोरगी मारण्याची खुश. त्या शिटावर बसून आपल्या 2 खालच्या टांगड्या हलवीत ती गाडीन गुडीन वारण आमकन तमकन, झाडं पळणारी आमकन तमकन, ती लेकरू त्या बापाबरोबर प्रवासात निघालं. आले कुठं, निजामाबाद पोलीस स्टेशन, कर्नाटकमधला भाग आहे. आणि हट्टापल्ली नावाचा भला मोठा तुडुंब भरलेला कॅनल चाललाय. ती जी गाडी होती मोटरसायकल, त्या मोटरसायकलने त्यांनी प्रवास करत तिथपर्यंत आले. आता तिकडे जरा मनुष्यवस्ती विरळ आहे. जे कोणी आहेत ना लोक, काय बघा, गुरं चारणारी असतात, आजूबाजू शेतकरी असतात, कोण आलं ना की निहार बघत आहेत, ती कामच नसतं, दार लावलेलं असतं, ती वाफा भरोसा आपलं काय, कोण नवीन माणूस आहे काय, कपडे नवीनच दिसतात बरं का, असं आहे बाबा, ठीक आहे. ती यायला माणूस तिकडे एक बारीक पोरगी बरोबर तिकडे आलता. मग ते जवळ गेला त्याच्यात जरा, त्या पांडुरंगच्या, त्याच्या गाडीचा नंबर बघितला. आणि याला म्हणतात नियती. लोक विश्वास ठेवा नका ठेवू. हा, नियती हा तिचा हिशोब इतका परफेक्ट ठेवते. आणि आता 2026 आणि 27 लोक काही दहशती येतात, दडपानं खाली येतात किंवा गाभारतात म्हणून कोणी सांगत नाही, पण ह्या 2 वर्षात भयंकर हानी होणार आहेत, ध्यानात ठेवा. वेगवेगळ्या प्रकारच्या हानी होणार आहेत. आता अजितदादा गेले आपल्यातून अपघाती, ही हानी नाही का महाराष्ट्राची? अशा प्रकारचे अजून बरेच सुनामी, भूकंप कुठल्याही रूपाने होऊ शकतं, काही होऊ शकतं. पण ही 2 वर्ष फार घातक अशा प्रकारची आहेत, 26 आणि 27, ध्यानात ठेवा. त्यांनी ते नंबर बघितला बाबा त्या शेतकऱ्यांनी तिथल्या. हा पुढं आला, लेकराला खाली उतरवलं, चलो इकडं मागं पुढं बघितलं, कोणी नाही. गेला असं कॅनल पट्टीने, कॅनलच्या पट्टीने रस्ता असतो बघा, गेला त्यो. आणि ती पोरगी खातिया, पुढं चालले पप्पा, पण काय नाही चालले पुढं जरा इकडे. त्यांनी अंदाज घातला परिस्थितीचा, पुरीचं दंड धरलं आणि लेकरू फेकून दिलं.
याला म्हणतात कलियुग, लक्षात घ्या. आणि तुम्हाला सापाचं बिया वाटत असेल, वाघाचं बिया वाटत असेल, भीतीचे लय प्रकार आहेत, भूताचं वाटत असेल, त्याच्यापेक्षाही नीच असेल तर माणूस आहे, लक्षात घ्या. किती वाईट विचार करू शकतो. आणि त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात 90% विश्वास टाकायचा, 100% विश्वास कोणावर टाकायचा नाही, लक्षात घ्या. माझ्यावर सोडून ही लय चित्र दुनिया निघाली. आता ही पोरगी लिकरू पाडल्यावर काय त्या जीवात झाला असेल तुम्हाला सांगता येत, मला सांगता येत नाही. हा, पण त्या कॅनलला कसं असतं, रस्ता क्रॉस गेला की खटके असतात बघा, ते पिलेर बांधलेले असतात, त्याला गबाळ गोबाळ जाऊन बसतं, असं थोडं तुंबारा बसल्यासारखं होतो. हे आपला तडा 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 त्या शेतकऱ्यांनी परत एकदा हे केलं की माणूस दोघं गेले, हा एकटाच माघारी आला. ते शेतकरी जवळ येऊस्तोवर ह्यानी सुरू गाडी डायरेक्टच मुखेड गाठलं, नांदेड. थांबलाच नाही, जाऊन द्या कुठं जातोय. ती बॉडी मृत त्या कचऱ्याला, ते तुंबाऱ्याला अडकली. ती आजूबाजू शेतकरी गोळा झाला, त्या लोकांनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे निजामाबाद पोलीस स्टेशन आहे त्यांच्या साहेबांना यांनी त्याचा नंबर दिला गाडीचा. ही असा दोघ आलते बघा, ही एक पळाली, जाऊन दे गाडी साहेब, तुमची गाडी मागं जाऊन दे बा. आता जाणारच होती, त्याला काही इलाज आहे का? तिने दखल घेतली, एवढं हाती केलं ना माती होतं. निघाली गाडी माग, गडी घरी येतोय, संध्याकाळ नाही होऊन दिली बा पोलिसांनी. हा, मग कसा फेस लावायचा, अडीचे बरेच प्रकार असतात, कडक असते, मऊ असते, मीडियम असते, कुणाचा हात हलका, कुणाचा हात हार्ड. हा, फेस सुद्धा लावून दिला नाही, तशीच वडली असं म्हणाय हरकत नाही. गाडीवर का उचलला गाडी. हा, पांडुरंग उचलले. तर ह्या घटना कळल्यानंतर इतका तळतळी लोक तुम्हाला सांगतो. हा, कशासाठी? सरपंच पद, सरपंच. हा, माणसाच्या लाईफमध्ये तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, सगळे तुम्ही आम्ही जगाडतो कायसाठी माहिती आहे का? पैशासाठी. चुकीचं नाही आहे, पैसा ब्लड आहे, पैसा रक्त आहे आज. हा, पैशानुसार तुमची किंमत ठरली जाते. तुमच्या चपलाकन कापड्याकडे बघून एखादा अनोळखी माणूस तुमच्याशी बोलतो की ह्याला याच्याशी कसं बोलायचं, ही पैशाची व्हॅल्युएशन आहे. पण तो पैसा एखाद्याला मिळायला लागला, थोडं सेफ वाटायला लागलं की माणूस विचार करतो की आता मला पैसा मिळतोय गरजेपुरता, मला प्रसिद्धी पाहिजे, प्रसिद्धी. ही प्रसिद्धी, मग ते कुठं फ्लेक्सवर फोटो पाहिजे, मग राजकारणाचं नाद, की राजकीय लोक असं तसं. हे लय आमचे आधारस्तंभ, दुनियादारी, विकास पुरुष, येते हे सगळं दिसायला असायला अजिबात नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात. आता तर आमचा जे भाग आहे ना, राजकारणाच्या बद्दल तुम्हाला खरं सांगतो, तिळ मात्र त्याच्याबद्दल त्यांना प्रेम राहिलं नाही लोकांना, कुठल्याच बरं का, कुठल्या बी पक्षाच्या. हा, कारण यांचं जे चाललेलं असतं ना कुत्र्याचं खळं, ती नाही का बाजव्यात असतं ती, की कुणी कुणाबरोबर कुणी कुणाबरोबर चालू चालू लोक बघत येते, चलू द्या, त्याच्याबद्दल वाद नाही, काय प्रेम नाही राहिलं. इलेक्शनचा, निवडणुकीचा अर्थ लोक ग्रामीण भागात आता अशी घेतात, आईला मोठा पैशावाला उभा आहे का, पैशावाला किती वाटप, काय ठरलं, नगर परिषदेला 15,000 होतं बा, जोडपं 30,000, 20,000, ग्रामीण भागात 2,000 निघणं असं वाटतंय. पण वाटणारच 1,000 खायला 1,000च आपल्याला मिळते, अशी पण परिस्थिती आहे. दोघं उभे आहेत का तिघं उभे आहेत, मग सगळ्याच 5-5 म्हणलं तरी 15 तर होत्या ना. ही अशा प्रकारच्या बिहारचा, मग तो माणूस किती कामाचा आहे, कुठला पक्ष आहे, ही लोक विचारात घेत नाहीत. तो पैसे किती देणार आहे याला म्हणायचं स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक, लक्षात घ्या. हेच चाललंय सगळीकडे. अविकसित भागाचं झालं काय, अविकसित भाग, दारूच्या बाटल्यावर हाडं नळ्यात ओढतात का देत असलं, वंगाळवाणी चिकन, त्याच्या चिकाट चिकन तसलं गिळगिळीत, त्याच्यावरही मतदानी. काही ठिकाणी तर कसं मतदान असं कोणाला माहीत बा, 100 रुपये सुद्धा असाय बसले, काही ठिकाणी काय सांगता येत नाही, आश्वासनं सुद्धा असाय बसले, हा मी रस्ता करून घेतो, तुम्ही हाणून घ्या मत, लय अवघड आहे. चलू द्या. ह्या प्रसिद्धीपायी आणि ह्या पैशापायी लोकांची फार वाट लागली, तुम्हाला सांगतो. जशी प्रजा आहे तसाच राजा आहे, आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही, हा माझा प्रश्न आहे. फक्त आपली लेकरं आहेत की कमीत कमी माणूस आहे, माणसाच्या आपण पोटी जन्माला आलोय, इतका अति नका करू. हा, आणि इथून पुढचा लाईफमध्ये काय होईल, तो माणूस जरी मी म्हणतो 10, 15, 20 वर्षांनी सुटून आला, 10, 15 वर्षांनी, लोकांच्या समाजाच्या नजरेत त्याची किंमत काय राहील. स्वतःचं लिकरू जर
अशा किरकोळ गोष्टी पाहिजे सरपंच आणि हेन तेन ह्याच्या पायी जर मारायचं ठरवलं कसं कसं वाटतं तुम्हीच विचार करून बघा. त्यामुळे फार भयानक घटना आहे आणि अशी घटना दुर्दैवाने महाराष्ट्रात घडली हे त्याच्याहून भयानक गोष्ट आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळात हा उभं राहा नका राहू. हा ज्याला उभं राहायचे ना लय त्याला हौस आहे ना एक किडनी विकणी आहे डायरेक्ट पाठी लावायची अधिकृतरित्या सरकारला टॅक्स भरायचा जीएसटी भरायची. माझी किडनी सरकार घेतो जीएसटी घे आणि ती किडनी ऐकायची त्यात उभं राहायचं. परत तर उभं राहायचं नाही कारण किडनी दोनच असते असंही स्वतःची किडनी कोण उभा राहा पण लेकरा बाळांना मारू नका. रामकृष्ण हरी माऊली.